शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, धार्मिक आणि वारकरी परंपरेचा गौरव वाढवणारी अभिमानास्पद घटना नुकतीच अयोध्या इथं घडली आहे. महान तीर्थक्षेत्र श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथं आयोजित करण्यात आलेल्या 4थी राष्ट्रीय संत परिषद व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये शिरोळ येथील रेणुका भक्त मंडळाचे अध्यक्ष तथा शिरोळभूषण हरिभक्तपरायण दिलीपराव रामचंद्र माने यांना मानाचा राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे शिरोळ तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण उपस्थितीत पार पडला. श्रीरामाच्या नगरीत झालेल्या या सोहळ्याला देशभरातील संत महंत, वारकरी संप्रदायातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योग क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सोहळ्याचं अध्यक्षस्थान राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मयोगी भिकुदादा रामजी इदाते यांनी भूषवलं. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते हरिभक्तपरायण दिलीपराव माने व सौ सुजाता माने यांना शाल, सन्मान चिन्ह आणि मानपत्र प्रदान करून राष्ट्रीय हिंदू समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून दिलीपराव माने यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय मानलं जातं. वारकरी संप्रदायाची शिकवण समाजापर्यंत पोहोचवणं, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन, समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचं कार्य तसेच सामाजिक बांधिलकी जपत सातत्यानं सेवा कार्य करणं या त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सोहळ्याला महंत श्री श्री प्रेममूर्ती कृष्णकांतदास, संत श्री सिद्धपीठ हनुमानगडी अयोध्या, श्री श्री 1008 हरिभक्तपरायण, शनिभक्त सुखदेव महाराज वाशी नेवापूर, कोल्हापूर येथील साई मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब गुंडा गायकवाड, हरिभक्तपरायण प्रकाश महाराज बोधले, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ, श्रद्धानंद वाजपेयी मुंबई, अखिल भारतीय हिंदू राष्ट्र समितीचे प्रमुख भागवताचार्य हरिभक्तपरायण अतुल महाराज आदमाने यांच्यासह अनेक संत महंतांची विशेष उपस्थिती होती. तसेच शिरोळ तालुक्यातील धनाजी पाटील नर्देकर, डॉक्टर अप्पासाहेब पुजारी, बाळासाहेब कुळी दिवन, रामचंद्र पाटील, बापूसाहेब गंगधर, श्रीपतराव पाटील, भाऊसो माळी, बाळासाहेब माने ताराप, बाळासाहेब बन्ने, राजेंद्र चव्हाण, बाबा सोपुंदे, तानाजी जाधव, अभिजित माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि माने परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते. अयोध्या येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे संपूर्ण शिरोळ तालुक्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. श्रीराम जन्मभूमी अयोध्येसारख्या पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त करून दिलीपराव माने यांनी शिरोळ तालुक्याचं नाव देशपातळीवर उज्ज्वल केलं आहे. त्यांच्या या यशाबद्दल विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं असून अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात येतो आहे. हा पुरस्कार माझा नसून संपूर्ण शिरोळ तालुक्याचा आणि वारकरी संप्रदायाचा सन्मान आहे, अशी भावना हरिभक्तपरायण दिलीपराव माने यांनी व्यक्त केली आहे. समाजसेवा आणि अध्यात्माची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अधिक जोमानं कार्यरत राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या राष्ट्रीय सन्मानामुळे शिरोळ तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडली असून हरिभक्तपरायण दिलीपराव माने यांच्या कार्याचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरतोय. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.